हॅलो फ्रेंड्स, सो हा व्हिडिओ मेडिकल स्टुडंटसाठी फार इम्पॉर्टंट ठरणार आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, मागच्या वर्षी 2024मध्ये टोटल 8 कॉलेजेस आहेत ते MBBSसाठी नवीन रजिस्टर झालेले आहे. सो जर आपण ते बघितले तर त्याच्या सीटनुसार आपल्याला समजेल की यावर्षी कितीने कट ऑफ हा लो जाऊ शकतो किंवा हाय जाऊ शकतो. ठीक आहे. सो बघा, बेसिकली हे 8 कॉलेजेस आहेत. ओके. आणि सर्वचे सर्व गव्हर्मेंट कॉलेजेस तिथे नवीन आपल्याला रजिस्टर दिसतात. ठीक आहे. सो सर्वात फर्स्ट आहे बघा कॉलेज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ, मुंबई. ओके. सो याचे जे टोटल सीट्स आहेत तर त्या आहेत 100. ठीक आहे. त्यानंतर आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा, तर याचे टोटल सीट आहे 100. तुम्ही हे कॉलेज बघितले असेल. मी MBBSचा कॅप 3चा कट ऑफ सांगितलेला आहे 2024चा आणि नंतर 2025चा एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितला आहे. सो तुम्ही तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघू शकता. ठीक आहे. मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सेंड करेन. तर बघा, त्यानंतर आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जालना, याचेसुद्धा 100 सीट्स आहे. नंतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अमरावती, याचेसुद्धा 100. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज वाशिम, याचेसुद्धा 100 सीट्स आहेत. आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली, हे न्यू कॉलेज आहे, याचेसुद्धा 100 सीट आहेत. नंतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज भंडारा, याचेसुद्धा 100 सीट्स आहेत. आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हिंगोली, याचेसुद्धा 100 सीट्स आहेत. सो टोटल जर बघितले तर 8 कॉलेजेसचे टोटल 800 सीट्स हे आपल्याला मागच्या वर्षी न्यू आलेले आहेत. सो दॅट्स वाय आपण याच्यावरून असं कन्क्लुजन लावू शकतो की आपला जो कट ऑफ आहे तो डिक्रीज होऊ शकतो. डिक्रीज इन द सेन्स कसा की 800 सीट्सनी आपल्याला तिथे चान्सेस आहेत की आपला तिथे नंबर लागेल. सपोज गव्हर्मेंटमध्ये बघा, आपण जर बघितलं की आपला जो रँक आहे, जर आपला रँक जर सपोज 1000पैकी जर आपला रँक 500 आहे तर आपल्याला तिथे चान्सेस आहे तिथे आपली सीट लागेल. बरोबर. तर त्याच्या आधी सपोज आपण 1000मधून 800 जर आपण मायनस केले तर 2000च सीट होते. 200 सीट होते. बरोबर. पण आपला रँक काय होता 500, तर आपली सीट लागणार होती का तेव्हा? नाही. पण आता आपले 800 सीट वाढले म्हणून आपले चान्सेस काय झाले आहे, वाढलेले आहेत. ठीक आहे. सो दॅट्स आपला हे होऊ शकतं. पण हे जे आहे डिक्रीज हा खूप कमी आहे. कारण बघा, तुम्ही जर बघितलं कट ऑफ जे असतात, जे ऑल इंडिया रँकचे जे कट ऑफ आहेत, ठीक आहे, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले, तर त्याच्यापैकी तुम्ही बघू शकता जो कट ऑफ आहेत, जे मार्क्स आहेत, तर एका मार्काला डायरेक्ट आपण बघू शकतो तर 7-8 हजार विद्यार्थ्यांना सेम मार्क्स असतात. ठीक आहे. 800-700 विद्यार्थ्यांना सेम मार्क्स असतात. सो दॅट्स वाय आपल्यालासुद्धा त्यांच्यासोबत येण्यासाठी आपल्याला जास्त मार्क्स हे तिथे दुसऱ्यांपेक्षा असावे लागतात किंवा जास्त ऑल इंडिया रँक आपल्या तिथे असावं लागतं. तेव्हाच आपल्याला याचा फायदा होईल. पण तसा फायदा झालेलाच आहे कारण 800 सीट हे आपल्याला एक्स्ट्रा मिळालेले आहेत. म्हणून आपले चान्सेस जास्त आहेत की आपल्याला तिथे या कॉलेजेसमध्ये सीट हे अवेलेबल होईल. ठीक आहे. आता तरीसुद्धा आता याचे जे कॉलेज कोड्स असतात, याची जी इन्फॉर्मेशन आहे ही बऱ्याच स्टुडंटला माहीत नसते. सो ते विद्यार्थी आता काय करतील, सो प्रेफरन्स लिस्टमध्ये हे कॉलेजेस टाकणारच नाही. मग त्यांचे चान्सेस काय होऊन जातील, कमी होऊन जातील. ठीक आहे. त्यांचे डायरेक्ट 800 सीट्स ते डायरेक्ट मायनस करून टाकतील. सो दॅट्स वाय तुमची चॉईस फिलिंग ही परफेक्ट असली पाहिजे, काउन्सिलिंग ही परफेक्ट असली पाहिजे. आणि तीच काउन्सिलिंग जर तुम्हाला करून घ्यायची असेल आणि कमीत दरात, तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला ते प्रिसाइजली तुमच्या प्रेफरन्सनुसार, तुमच्या आवडीनुसार, तुमच्या ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला हवी असेल त्या कॉलेजमध्ये लावण्याचा 100% तिथे प्रयत्न केला जाईल. ठीक आहे. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.